गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर स्पष्ट वक्ता या नावाने चालविले जाणाऱ्या अकाउंटवरून पद्मशाली समाजाबाबत अपमानास्पद दिशाभूल करणारी आणि समाजात मतभेद निर्माण करणारी वक्तव्ये व कमेंट्स करण्यात येत आहेत। या प्रकारामुळे समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघ आणि पद्मशाली युवक संघटना सोलापूर यांच्या वतीनं सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन करण्यात आलं आहे। निवेदन सादर करताना संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोमडाल, उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा, प्रसिद्धी प्रमुख पवन गुंडेटी, ॲडव्होकेट श्याम आडम, माजी अध्यक्ष साईराम बिर्रू, अमर बोडा, संतोष चन्ना पंतलू यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने, संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने व तेलुगू भाषिकांच्या वतीने आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की मागील 2-4 दिवसापासून आपण सोशल मीडियात बघत असाल, स्पष्ट वक्ता या फेसबुक अकाउंटवरनं तेलुगू भाषिक व पद्मशाली समाजात व इतर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। अशा समाजकंटकांवर जे कोणी चुकीच्या पद्धतीने जो पोस्ट केलेला आहे, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती देखील केलेला आहे। आणि असे जे कोणी नालायक आज पोस्ट केलेत ते कोणी का अशी ना भविष्यात अशा कुठल्याच प्रकारचं समाजाविरुद्ध वागला नाही पाहिजे, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। फक्त आताचं जो निवेदन दिलंय ते आम्ही शांतप्रिय पद्धतीनं दिलेलं आहे, पण असंच कर यदा कदाचित पुन्हा कोण करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य पद्धतीनं पद्मशाली समाज उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांनी दक्षता घ्यावी एवढंच मी बोलतो।